सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशा क्षीण पावला, माया वेष्टीला जीव माझा. ऐका, आपल्याला किती आयुष्य मिळालं यापेक्षा आपण ते किती देवाच्या सान्निध्यात व्यतीत केलं हे महत्वाचं आहे. आपल्या घरामध्ये परमार्थ किती घडला हे महत्वाचं आहे. आपण कीर्तन किती श्रवण केलं हे महत्वाचं आहे. आपण हरिपाठ किती श्रवण केला हे महत्वाचं आहे. आपल्या घरातील वडीलधाऱ्यांना आपल्या आचरणामुळे, आपल्या वागण्यामुळे किती आनंद झाला हे महत्वाचं आहे. लेकरांचा, ऐका बरं, लेकरांच्या जन्माचं सार्थक त्यात आहे की ज्या लेकरानं असं कार्य उभं करावं की आपल्या आई वडिलांची मान गावामध्ये अभिमानानं उंचावली पाहिजे. असं लेकराचं कार्य गावाच्या समोर उभं राहावं, परिसराच्या समोर उभं राहावं, महाराष्ट्राच्या समोर उभं राहावं. कारण ज्यावेळी लेकरू मोठं होतं ना, त्यावेळी खऱ्या अर्थानं आनंद कोणाला होत असेल तर त्या लेकराच्या ऐश्वर्याचा खरा आनंद हा फक्त त्याच्या आईवडिलांनाच होत असतो. कारण लेकरू मोठं झाल्यानंतर विचारलं जातं की हा मुलगा कोणाचा आहे हो. मुलाचं नाव नाही विचारलं जात, हे लेकरू कोणाचं आहे. आणि ज्यावेळी त्याच्या आईवडिलांचं, त्याच्या आजी आजोबांचं, त्याच्या गावचं, त्याच्या परिवाराचं नाव नजरेसमोर येत आहेत, महाराष्ट्राच्या समोर उभं राहत आहेत, त्यावेळी खऱ्या अर्थानं त्या लेकराच्या जन्माचं सार्थक आहे. शांती रूपे मोहे कोणाचा वाईट, 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 शांती रूपे कोणाचा वाईट, शांती रूपे वा 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 कोणाचा वाईट, शांती रूपे उत्तमाची गती तो एक पावेल, 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 उत्तमाची गती तो एक आपल्या आई वडिलांना आनंद झाला पाहिजे, असं आपलं कार्य उभं राहिलं पाहिजे. आई वडिलांची मान अभिमानं उंचावलेली राहिली पाहिजे, असं कार्य या जगाच्या समोर उभं करा. पण याकरता आपल्याला संतांच्या वाटेनं चालावं लागेल. गड्या लक्षपूर्वक ऐका, एक गोड दृष्टांत सांगतो 2-5 मिनिटाचा आणि अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये प्रवेश करतो. पंढरपूरच्या जवळ मंगळवेढा नावाचं गाव, लक्षपूर्वक ऐका, दृष्टांत फार छान आहे, आजच्या अभंगातला प्राण आहे. मंगळवेढामध्ये श्यामा नावाची गणिका राहते, उपेक्षित जीवन जगणारी ही भगिनी आहे. गावात जर आली तर गावकरी म्हणायचे, हे अरे काय येतेस गावात, तू तुझं तोंड दाखव, जाऊ नकोस तू, आम्हाला यायचं नाही तू गावात. श्यामाचं दुर्दैव असं, या श्यामाला एक मुलगी झाली. मुलगी इतकी रूपवान आणि इतकी सुंदर होती, सूर्याच्याही तेजाला लाजवेल एवढं तेज या मुलीच्या चेहऱ्यावरती आहे. ही मुलगी हळूहळू हळूहळू मोठी व्हायला लागली. 12-15 वर्षाची मुलगी झाली. गावात आली.
गावात प्रश्न विचारला गेला, हे बाळ काय नाव तुझं? माझं नाव कान्होपात्र आहे काका. तुझ्या वडिलांचं नाव सांग. आता गणिकेची मुलगी म्हटल्यानंतर वडिलांचं नाव देता आलं नाही. कोण आहेत वडील माहित नाही. आईचं नाव सांग. श्यामा. वडिलांचं नाव सांग. कान्होपात्र मातेला वडिलांचं नाव सांगता येत नव्हतं. माझ्या कान्होपात्र मातेनं घरी जायचं, आईला विचारायचं, आई माझे बाबा कोण आहेत ग? माई लेकींनी डसडसं रडावं. या प्रश्नाचं उत्तर कोण देईल आपल्याला? माझे वडील कोण आहेत? आपल्यासारखे वारकरी भेटले तर माझ्या कान्होपात्र मातेनं विचारायचं, दादा माझ्या वडिलांचं नाव सांगता येईल आपल्याला? आपल्यासारख्या भगिनी भेटल्या तर विचारायचं माझ्या कान्होपात्र मातेनं, आई माझ्या बाबांचं नाव सांगता येईल का हो? गावातील एका ज्येष्ठ वारकऱ्याने सांगितलं, या प्रश्नाचं उत्तर तुला आळंदीला मिळेल. आळंदीला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात, कारण तिथं ज्ञानाचं भव्य आणि दिव्य व्यासपीठ आहे. माझे कान्होपात्र माता माऊलींकडे आली आळंदीला. माऊली माझ्या वडिलांचं नाव सांगता येईल? माऊली म्हणे, कोणते वडील? म्हणे, मला जन्मात देणारे वडील. म्हणे, वडिलांचं नाव ऐकून काय करणार आहेस तू? मग जे वडील तुला आजही स्वीकारत नाही, जे वडील तुला रस्त्यावर ठेवून निघून गेलेत, त्या वडिलांचं नाव ऐकून काय करणार आहेस तू? कान्होपात्र माता रडायला लागल्या. म्हणजे मला वडील नाही आहेत का? आहे. माऊली म्हणतात, तुमचे वडील आणि माझे वडील एकच आहेत. मग कुठं भेटतील ते? पंढरपूरला जा, आपल्या सगळ्यांची ती वाट पाहतात. विश्वास ठेवला कान्होपात्र मातेनं. ऐका बरं, भजन करत 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 कान्होपात्र माता पंढरपूरला आल्या. चंद्रभागेचं स्नान झालं. बारीमध्ये दर्शनाकरता उभ्या राहिल्या. कान्होपात्र मातेचं अंतःकरण देवाशी एकरूप होण्याकरता व्याकुळ झालंय. माझी आई इथं आहेत, माझे वडील इथं आहेत, कधी भेट होणार प्रभू तुमची? कान्होपात्र माता देवाच्या दर्शनाकरता व्याकुळ झाल्यात. कधी दर्शन होईल प्रभू? दर्शनाकरता व्याकुळ झाल्यात. लक्षपूर्वक ऐका. कान्होपात्र मातेचं भजन चाललंय. इतक्यात एक वारकरी पळत आला. ए बाळ, हे काय नाव तुझं? कान्होपात्रा. अरे तुला पकडण्याकरता बिदरच्या बादशहाचं सैन्य आलंय, तुला शोधतंय ते. कान्होपात्रा माता म्हणे, मला नाही जायचं बादशहाकडे. तुला पट्टराणी करून घेणार आहेत ते जा. आमचा नाईलाज आहे बाळा, जावं लागेल तुला, जावं लागेल तुला. कान्होपात्र माता म्हणे, मला नाही जायचं बादशहाकडे. माझी आई इथं आहेत, माझे वडील इथं आहेत, माझं सर्वस्व इथं आहेत. कान्होपात्र माता पळत निघाल्या. भगवान पांडुरंग परमात्म्यांच्या समोर येऊन उभ्या राहिल्या. ऐका बरं, भगवंताच्या चरणकमलांना मिठी मारली, नेत्राश्रूंनी अभिषेक घातला, दसदसा रडू लागल्या. देवा माझं रक्षण तुम्ही करा, मला पकडण्याकरता बिदरच्या बादशहाचं सैन्य आलंय. देवा माझं रक्षण तुम्ही करा, माझं सर्वस्व तुम्ही आहात, माझं रक्षण तुम्ही करा. सांभाळा देवा, मला सांभाळा, मला बादशहाकडे नाही जायचंय, माझं सर्वस्व तुम्ही आहात, माझं रक्षण तुम्ही करा. माझ्या कान्होपात्रा मातेनं आर्ततेनं देवाला आवाज दिला. पांडुरंगा विठ्ठला, पांडुरंगा विठ्ठला माय बापा, विठ्ठला तुळसी माळ श्वासांची तुटे दाव विठ्ठला, जीव झाला कासावीस रूप दाव विठ्ठला. पांडुरंगा विठ्ठला, पांडुरंगा विठ्ठला माय बापा, विठ्ठला. कान्होपात्रा मातेच्या हृदयामधनं एक आत्मज्योत निघाली, भगवंताच्या मूर्तीत विलीन झाली. दृष्टांत थांबवतो आता. माझा तुम्हाला एक प्रश्न आहे. कान्होपात्रा मातेनं देवाच्या चरणावर स्वतःचा देह ठेवला. आपण पंढरपूरला दर्शनाला जातो, सगळ्यात पहिले दर्शन भगवान पांडुरंग परमात्म्यांचं घेतो का माझ्या कान्होपात्रा मातेचं घेतो? पहिले दर्शन कोणाचं?
कान्होपात्रा मातेचं घेतोयत ना, धन्य कान्होपात्रा आजी झाली भाग्याची, भेटी झाली म्हणून ज्ञानदेवाची. माझ्या कान्होपात्रा मातेला आढळ पद आणि परमशांती ही भगवत कृपेने प्राप्त झाली. ही कोणत्या साधनाद्वारे? तर अभंगाचं पहिलं चरण. नामवाचे श्रवण कीर्ती, 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 बाबुले सिद्धी समान, बाबुले सिद्धी समान, काळजात केला वा 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 महाराज. केला बाबुले सिद्धी समान, बाबुले सिद्धी समान, बाबुले सिद्धी समान, बाबुले सिद्धी समान, बाबुले सिद्धी समान. नाम वाचेन भगवंताचं नामस्मरण, श्रवण कीर्ती, कानानं भगवंताचं भजन ऐका, पाऊले चित्ती समान. आपल्या चित्तामध्ये भगवंताचं स्वरूप धारण करा. भगवान परमात्मा एकच आहे. जे विटेवर भगवान पांडुरंग परमात्मा आहेत ना, ते सगळ्यांच्या अंतःकरणात आहेत, एकच आहेत. एकमेवम अद्वितीयम ब्रह्म नेहाना नास्ति किंचन. त्या परमात्म्याचं नित्य स्मरण करा. आता पुढे नवरात्र उत्सव आलं. आता पितृपक्ष 15 संपला की पुढे नवरात्र उत्सव आहेत. आदिशक्ती जगदंबा माता, आदिशक्ती भवानी माता, आदिशक्ती कालिका माता, आदिशक्ती महालक्ष्मी माता ही तुमच्या माझ्या अंतःकरणात आहेत. आदिशक्ती सप्तशृंगी माता, आदिशक्ती रेणुका माता ही प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे. ती तत्वरूपानं आहेत. फक्त नवरात्र 9 दिवसांच्या उपवासामध्ये आमच्याकडनं कोणतंही वाईट काम घडणार नाही, एवढी जरी आपण काळजी घेतली ना, तरी तो नवरात्रातला उपवासच आहे. उपवास हा फक्त फराळाचा नसावा, उपवास हा वाईट विचारांचा सुद्धा असावा. विठाला 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 विठाला. दिवसभर फराळ करतो आणि दिवसभर शिव्या द्यायचे काम चाललेत. फराळ केलेलं वाया जाणार आहेत. दिवसभर फराळ केलं पण शिव्या द्यायचे काम चाललेत. वाक्य लक्षपूर्वक ऐका. उपवास हा फक्त फराळाचा नसावा, उपवास हा वाईट विचारांचा देखील असावा. एखादा दिवस आपल्या जीवनात असा यावा ना की आपल्याकडून एकही वाईट विचार मनात येणार नाही, अशी आपण आदिशक्तीला विनंती करू की आदिशक्ती माते माझ्याकडनं चांगलं कार्य करून घ्या. या 9 दिवसातच नव्हे तर मिळालेलं सगळंच्या सगळं आयुष्य मी चांगल्या विचारामध्ये, चांगल्या कार्यामध्ये, वडीलधाऱ्यांच्या सेवेमध्ये, देवाच्या भजनामध्ये व्यतीत करेल. तरच हे खऱ्या अर्थानं नवरात्र उत्सव साजरं केल्याचं आपल्याला फळ मिळणार आहेत. दादा विठाला 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 विठाला. विश्वाचे मालक प्रत्येकाच्या अंतःकरणात आहेत. त्यांचं भजन करा. नाम वाचे, वाचा दिली चांगलं बोलण्याकरता. वाचेनं चांगलं कार्य घडावं. आपल्याला वाचेनं एवढं पवित्र कार्य घडता येतं ना, या वाचेद्वारे भगवंतापर्यंत पोहोचता येत आहेत. एवढी वाणी पवित्र साधन आहेत, पवित्र साधन आहेत. जुनी माणसं म्हणायचे की माणसाच्या बोलण्यामध्ये माधुर्य असावं. आणि ज्याच्या जिभेवर माधुर्य आहे, लक्षपूर्वक ऐका, ज्याच्या जिभेवर माधुर्य आहे तो अनोळखी ठिकाणी सुद्धा पोटभर जेवतो.
ओळख असलेले तर जीव घालतीलच, पण ओळख नसणारे सुद्धा पोटभर जीव घालतील. फक्त जिभेवर माधुर्य ठेवा. 2 गोष्टी आहेत, जिभेवरील माधुर्याने माणसं जोडली जातात आणि मेंदूतील शीतलतेने जोडलेली माणसं टिकून राहतात. आणि आपण कमावलेलं ऐश्वर हे आपल्या सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये पाहायला मिळत आहेत. ज्यावेळी आपल्यावर दुःखाचा प्रसंग येईल त्यावेळी आपल्या दुःखाच्या प्रसंगामध्ये रक्ताची मंडळी येणार असतात, ती तर स्वभावानं श्रीमंत असतात. आपल्या दुःखाच्या प्रसंगामध्ये रक्ताच्या पलीकडची किती माणसं आलेत ना, त्यांचं डोळे भरून स्वागत करा, कारण ती आपल्या वाणीनं कमावलेली श्रीमंतीच असते दादा. हो, ही खरी श्रीमंती आहेत. आपल्या सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये किती मंडळी आपल्या अश्रू पुसण्या करता येतात ना, ती आपली श्रीमंती असते. वाचन भगवंताचं नामस्मरण, श्रवण इंद्रियाद्वारे भगवंताचं कीर्तन श्रवण करा, कथा श्रवण करा, हरिपाठ श्रवण करा, हो, काकड आरती श्रवण करा. कारण परत जन्म मिळत नाही. परत जर किती प्रयत्न केलेत ना तर आपल्याला जन्म मिळणार नाही. देवाचं भजन करण्याची बुद्धी आपल्याला मिळणार नाहीत, ती याच जन्मात आहे. चरण काळ सार्थक केला त्यानी, काळ सार्थक केला त्यानी, हो काळ सार्थक केला त्यानी, हो काळ सार्थक केला त्यानी, काळ सार्थक केला त्यानी, काळ सार्थक केला त्यानी. वा 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 महाराज वा. काळ सार्थक केला त्यानी, काळ सार्थक केला त्यानी, काळ सार्थक केला त्यानी, हो काळ सार्थक केला त्यानी, काळ सार्थक केला त्यानी, हो काळ सार्थक केला त्यानी. काळ सार्थक केला त्यानी, धरिला मनी विठ्ठल, काळ सार्थक केला त्यानी, धरिला मनी विठ्ठल, धरिला मनी विठ्ठल, शुभम दादा जय हो. धरिला मनी विठ्ठल, विठ्ठल, काळ सार्थक केला त्यानी, हो काळ सार्थक केला त्यानी, वा 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 वा. काळ सार्थक केला त्यानी, हो काळ सार्थक केला त्यानी, हरि जय जय 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 जय
हरी जय हरी जय जय हरी जय जय हरी 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 जय जय विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमा जय 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 विठोबा रखुमा हरी जय जय टाळी वाजवा भजन करा बोला पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव टाळी 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 वाजवा सद्गुरु गंगागिरी महाराज सद्गुरु नारायण गिरी महाराज प्रभु रामचंद्र भगवान की सबसदन की जय धोबा 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 काळ सार्थक गेला त्यांनी धरिला मनी विठ्ठल. संतांचा प्रत्येक श्वास हा देवा करताय. त्यांनी देवाचं भजन करावं. प्रत्येक मिळालेला क्षण हा देवाच्या चिंतनात संतांनी व्यतीत केला. हे आखबो संत श्रेष्ठ मीराबाई महाराजांचं भजन देवाला फार आवडायचं भजन. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं आवडीचं भजन संत श्रेष्ठ मीराबाई महाराजांनी करावं. प्रत्येक क्षण हा देवाच्या चिंतनात गेला की जीवनातला दंभ दूर होतो आणि त्या चिंतनाचा समारंभ होतो. कीर्तनाचा समारंभ निर्दंभ सर्वदा. आणि असं जर चिंतन आमच्याकडनं घडलं ना तर आम्हाला स्वरूप नावाची सिद्धी प्राप्त होते एक, आणि नित्य नूतन समाधीची अनुभूती येते दोन. निळामणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे. काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली संत श्रेष्ठ निळोबा महाराजांच्या अभंगावर झालेली चिंतन सेवा. स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज यांची कृपा. परमश्रद्धेय महंत गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज पीठाधीश श्री क्षेत्र गोदावरी धाम बेट सरला यांचा आशीर्वाद. गुरुवर्य महाराजांच्या कृपेनं प्राप्त झालेली सेवा आणि सेवेतलं पुण्य स्वर्गीय मातोश्री गंगा भागीरथी इंदुबाई मुरलीधर वागचौरे यांच्या चरणी समर्पित करतो. आदरणीय या मातोश्रींचे चिरंजीव शिवाजीदादांचा फार आग्रह झाला. शिवाजीदादा वागचौरे यांनी खूप आग्रह केला आणि यूट्यूबच्या माध्यमातून ही सेवा माझ्यापर्यंत पोहोचवलीत. यूट्यूबवर शिवाजीदादांनी खूप वेळा ऐकलं मला आणि तो आग्रह धरला. माझे जिवलग मित्र आदरणीय पंकजदादा गोराणे उर्फ बाळासाहेब गोराणे यांनी विशेष आग्रह केला आणि ही सेवा माझ्यापर्यंत पोहोचली आहेत. सेवेकरता उपस्थित श्री क्षेत्र संगमनेर गुलेवाडी संदीपनी गुरुकुल येथील सर्व आमचे विद्यार्थी महाराज मंडळी या सर्वांना मी वागचौरे परिवाराच्या वतीने विशेष धन्यवाद देतो. आजच्या सेवेकरता उपस्थित आमचे सर्व गायनाचार्य मृदंगाचार्य महाराज मंडळींना सुद्धा धन्यवाद. आमचे जिवलग स्नेही श्री क्षेत्र दहेगाव तालुका राहता विद्यमान सरपंच आदरणीय भगवानदादा डांगे पाटील आपल्याला सुद्धा वंदन आहेत. या परिवारावर प्रेम करणारी सर्व पाहुणे मंडळी मित्रपरिवार आपण सर्वजण तोलामोलाचे हात. या परिवाराचं दुःख आपल्या येण्यानं आपल्या सहभागानं नक्कीच हलकं होणार आहेत. मी आलेल्या सर्व मान्यवरांचे माझ्या माता बहिणींप्रती या वागचौरे परिवाराच्या वतीनं कृतज्ञता व्यक्त करतो. त्याचं कारण आहे पैशानं श्रीमंत असणारी माणसं पावलोपावली भेटतात. पैशानं श्रीमंत असणारी माणसं पावलोपावली भेटतात पण मनानं श्रीमंत असणारी माणसं भेटण्याकरता पावलं झिजवावी लागतात. ती या वागचौरे परिवारानं झिजवलेली पावलं या मातोश्रींच्या पुण्याईमुळे आज आपल्याला ही वागचौरे परिवाराची श्रीमंती पाहायला मिळते. वागचौरे परिवार संस्कारित आहेत याचं वेगळं प्रमाणपत्र द्यायची गरज नाही. आपल्या सगळ्यांची उपस्थिती
हा सत्वशील वाकचोरी परिवाराचा खरा पुरस्कार आहे. म्हणून आलेल्या सर्व मान्यवरांप्रती मी पुनश्च एकदा कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय